कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानरावजी कंधारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी दत्ताजी पवार, दुसरे आमचे सहकारी व्यंकटरावजी गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले आयनाथरावची तब्येत आणखी मला मध्ये थोडं गळालेलं ते वाटत, चांगली दिसते, धन्यवाद आयनाथरावजी. उद्धव महाराज पुरी, व्यासपीठावर आमचे जुने सहकारी माजी सरपंच आणि मी ज्या काळात आमदार होतो त्याच काळात ते सरपंच होते ते केशवरावजी कंधारे, मारोतराव मंदाळे, शंकररावजी गोळे, अरुण कंधारे, बालाजी ठाकरे, डॉक्टर सुनील पाटील धोंडगे, ॲडव्होकेट विजयराव धोंडगे, दिलीपदादा धोंडगे, सुभाष धोंडगे, म्हणजे पुरं धोंडग्याचं कुटुंब चालू. सहसा आम्ही कुठल्या सभेला कोणी असते कोणी नसते, पण याचा अर्थ आपलं गाव जरी लहान असलं तरी 2009ला तुम्ही ज्यावेळी मला आमदार केलं बालाजीराव ढाकणे, नागोरावजी जिंके, आमचे अमलापुरेजी आमचे सहकारी, त्याच्यानंतर पानशेवडीचे तंटामुक्तीचे तुकाराम पाटील. मी सांगत होतो की 2009ला या गावाने जो चमत्कार केला होता तो चमत्कार मला माझ्या जीवनातल्या 40 वर्षात कुठे चमत्कार माझ्या जन्मदिनी आहे. मी ज्या गावचं माझ्या जन्मगाव आहे माझं बाचोटी. मला वाटते बाचोटीत 80% वोटिंग असेल, पण कंधारेवाडीमध्ये 86% वोटिंग झालं होतं, 86%. आणि म्हणूनच कदाचित सगळे धोंडगे फॅमिली आजच्या या कार्यक्रमाला तुमच्या दर्शनाला इथं उपस्थित आहे. खरं तर माझी आयुष्याची वाटचाल 40 वर्षापासून चालू आहे. कशासाठी चालू आहे? आता आमचे तिकडून वाजत येताना कांबळे म्हणत होते, मी चालत होतो, अण्णा तुमच्या पायात आणखी काही जान आहे का शिल्लक म्हणत म्हणले ना. बोललो जान लई आहे. जे माणूस 2,000 किलोमीटरच्या या मतदारसंघात 267 वाड्या, तांडे, गावं पदयात्रेने पायी जाऊ शकतो, 2-2 पदयात्रा. मला वाटते या उभ्या महाराष्ट्रामध्ये या दर्याखोऱ्यांनी स्वतः पायाने जाणारा कोणताच कार्यकर्ता, कोणताच नेता, कोणताच आमदार नाही. आजकाल तर आता आपली पोरं संडासला जाताना सुद्धा बाटली संग घेऊन मोटरसायकल, चाऱ्याचा भारा आणायचा असला तरी फटफटीवर. काय हेतू असेल, काय ध्येय असेल, कशासाठी? काहीतरी ध्येय असेल नक्की. आणि म्हणून मी त्या काळात माझ्या पदयात्रेत माझ्या समाजाला, माझ्या जनतेला, माझ्या बळीराजाला, माझ्या कष्टकऱ्याला मी गावागावात तंड्यावाडीत फिरून सांगत होतो की राजे हो, आपला हा जो काही मतदारसंघ आहे कंधार लोहा, हा मागासलेल्या यादीत येतो. स्वातंत्र्याला 75 वर्ष व्हायला लागली. 75 वर्षाच्या या सगळ्या कालखंडात अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झाली.
पश्चिम महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात तिथल्या माणसाचा, गावागावात राहणाऱ्या माणसाचा राहणीमानाचा दर्जा वाढला, तिथल्या माणसाची कमी अधिक बेरोजगारी हटली, तिथल्या माणसाचा दरडोई उत्पन्न वाढलं. आता इतके सगळे जुनी माणसं सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, पुणे या विभागातला कोणी कंधारेवाडीमध्ये पोट भरायला बिगारीला माणूस आलाय का? आलाय? पण आमची माणसं मात्र आपल्या मतदारसंघातून 40% माणसं बिगारीला पोट भरायला हैदराबाद, पुणे, औरंगाबाद, काय आता जिकडे जायचं आहे तिकडे, मायबापाला सोडून, घरदार लेकर बाळ बायका सोडून कुणाला जायची हौस असते का? या गोष्टीवर कधी कोणी चिंतन विचार केलाय का? म्हणजे आमच्या नशिबानं किंवा आमच्या कपाळावर काही सटवीनं टाका टाकलाय का? आम्ही जाऊन लेकर बाळ घरदार सोडून तिकडं बिगारी करायची पोट भरायसाठी? आणि हे ज्या वेळेला परिस्थिती बघितली त्याच वेळेला मला तर सगळेजण येड्यातच काढत. मला माझे काही सहकारी म्हणत होते पायी फिरल्यानं काय होते. अनेक गोष्टीचा अभ्यास झाला, ओळख पाळख झाली आणि या दौऱ्यामध्ये, या पदयात्रांमधून मी आपल्या मतदारसंघातल्या 212 जागा अशा शोधल्या की जिथं शेती सिंचनाचा तलाव होतो, एखादा साठवण तलाव होतो, काही ना काही तिथं बंधारा होतो. अशा 212 जागा शोधल्या. आणि तुम्ही ज्यावेळी 2009ला क्रांतिकारी निर्णय घेतला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचा, त्यावेळी आम्ही ठरवलं की किमान आपल्यापाशी जे भांडवल आहे, आपल्यापाशी जे भांडवल नाही आपण त्याच्या मागे लागायचं नाही. आपल्यापाशी काय भांडवल आहे? आपल्यापाशी भांडवल आहे ती काळी आहे जमीन, आपल्यापाशी भांडवल आहे हे 2 हात, त्याला मनुष्यबळ म्हणतात, आणि आपल्यापाशी आहे ते सह्याद्रीचे उपकार, आभाळातून पडणारा पाऊस. या सगळ्यांची बेरीज केली, गुणाकार केला तर कुण्याही अर्थतज्ञाला विचारा, कुण्याही विचारवंताला विचारा, याची जर बेरीज गुणाकार केला तर त्याच्यातून भांडवल तयार होते, रुपये तयार होतो, रोजगार तयार होतो. कोरडवाहू जमिनीला जर पाणी लावलं तर तिथं उलाढाल होते आणि मग बिगारीला जायचं संकट आपल्या पुढे राहणार नाही. इथल्या माणसाचं राहणीमान बदलेल, इथल्या माणसाचं दरडोई उत्पन्न बदलेल, इथल्या माणसाला एक पाऊल विकासाचं पुढे जाईल. आणि हे सगळ्या पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रवाल्यांनी केलं, म्हणून त्यांना बिगारीला जायची वेळ नाही. आणि मी अभ्यास केला सगळ्या महाराष्ट्रात. मी 40 वर्ष फिरतो. 1900 मला वाटते मी 83ला इथं आलो. आयनाथराव वगैरे आपले महाराजही होते त्यावेळेला. सगळे येण्यासारखा कागद पिशवी अडकून यायचा. आठवण आहे ना? 83ला आलो. आता त्याला किती वर्ष झाले? 41 वर्ष झाले. काही इवाई जावाई व्हायसाठी आलो नव्हतो. ही माझी जन्मभूमी आहे, ही माझी कर्मभूमी आहे, माझं काही दायित्व आहे, मी शिकला सवरलेला आहे.
आणि मी सगळ्या राज्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये ज्याला निसर्गाची संपदा, निसर्गाची देणगी ज्याला लाभलेली आहे असे जे काही 10-12 मतदारसंघ आहेत त्यापैकी कंधार लोहा आहे. या मतदारसंघाला संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या यादीमध्ये सगळ्या मतदारसंघाच्या पहिल्या 10 मध्ये नेता येते हा माझा दावा होता. आणि म्हणून मी त्यावेळी म्हणत होतो की मला माझा मतदारसंघ हे टॉप 10 करायचा आहे. विरोधकांनी माझी मस्करी केली, टिंगल केली, अण्णा काही बी बरगळालय म्हणले, टॉप 10 म्हणाले म्हणले, काळ्या आईला हिरवा शाल. पण मी काही तितका कच्चा कार्यकर्ता नाही, अनेक चढ उतार बघितलेला कार्यकर्ता आहे. 40 वर्षात फक्त एकदा निवडून दिले, एकदा. व्यंकटराव गायकवाडाला सांगता आलं नाही सगळं. गोटक्यापासून बांधले तळे, पाणशिवडीवाले इथं हात, सुधाकरराव वगैरे, तुकाराम पाटील बी आहे. एकदा कंधार शहराला टंचाई झाली, पाऊस, पिण्याचं पाणीच बंद झालं कंधार शहराचं. 30,000 लोकवस्तीचं गाव, काहीच मार्ग सुचेना. मी पानशिवडीला जाऊन विनंती केली. आज कैलासवासी बाबूराव, आमचे व्याई बाबूराव मोरेची आठवण येते. मी सगळ्या गावाला विनंती केली की राजो, तुमच्यापाशी तळ आहे आणि मोठी 30,000 लोकवस्तीचं गाव आहे, काही करून मला अर्जंट पाणी इथून कंधार शहराला नेऊ द्या. त्यांनी मान्य केलं. आणि मला वाटते महाराष्ट्रात एकमेव उदाहरण आहे 30 दिवसात, 30 नाही 15 दिवसात पाणशिवडीच्या तलावावरून तात्पुरत्या योजनेचं प्रोव्हिजन किंवा तरतूद ही केशव कंधार जास्तीत जास्त 25 लाखाची असते. पण मी एका दिवसात जाऊन त्याला 1.5 कोटीची करून आणली आणि तिथून पाईपलाईन 15 दिवसात कंधारच्या टाकीमध्ये देऊन सोडली. मी ज्या दिवशी पाईपलाईनला सुरू केलो, आता गावागणित काही सरळ ठोके 1-2 राहतात, काही वाईट शब्द राहतात, ते म्हणजे चक्तळ शंकर धोंडग्या घेऊन चालय, पानशिवडीवाल्याला बोंबलत बसावं लागल, तुम्ही याच्या नादी लागू नका म्हणून. काम चालू झालं की प्रचार चालू केला. सगळं टेम्पो भरून शिष्टमंडळ आलं. सुधाकररावला माहीत नसेल. मी पुन्हा गावात गेलो आणि मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्हाला या फक्त तुमचं तळ तर तुमच्याच पाशी राहील, पण या पाण्याच्या बदल्यात 1 महिन्याच्या पाण्याच्या बदल्यात तुम्हाला 2 तळे बांधून देईल एवढेच म्हणलं. पतीनं हात जोडले, काय काय करायचे ते विनंती केली. मग ते मला वाटते त्याचं पुढे काही चाललं नाही घ्यायची. ते पाणी कसं सांगायचं तात्पर्य काय, कोण करायचं हे, कुणाची जिम्मेदारी आहे? लोकप्रतिनिधी आमदाराची काय जिम्मेदारी असते? 60, 70 वर्ष बिगारीला आम्हाला जायची का वेळ येते? ही का वेळ बदलू नये? आमचं काय वाईट धोरण होतं काय? आमच्या मनामध्ये जे स्वप्न होतं माझं, इथं साखर कारखाना काढायचा, डॉक्टर सुनील इथं सूतगिरणीची परवानगी आली, त्या सगळ्या गोष्टी करा. बरं आता 5 वर्षात काय काय करावं? 600 पांगण रस्ते, 5000 सिंचन विहिरी झाल्या का? नंतर सिंचन विहिरी गोटक्यापासून व्यंकटराव बोगदरीपासून. आणि असं तसं नाही. मी तर पुन्हा एक सांगतो की अंतेश्वरला जो बंधारा बांधला गोदावरीमध्ये, एकमेव उदाहरण असं आहे की एकाच आमदारकीच्या टर्ममध्ये
तेवढा मोठा 300 कोटीचा प्रकल्प सिंचनामधला माझ्याच काळात TS, माझ्याच काळात AS, माझ्याच काळात टेंडर, वर्क ऑर्डर, बांधकाम आणि जलपूजन. नाही तर असे मोठाले प्रकल्प 2-2, 15-15, 20-20, आता हे तर लेंडीसारखा प्रकल्प 40 वर्षापासून असतो. लोकप्रतिनिधीची फार मोठी जोखीम आणि जबाबदारी असते राजकारणात. केलं तितकं कमी असते आणि अशा मागासलेल्या भागामध्ये फार फार जीव लावून आणि झोपून देऊन काम करावं. मी ते स्वप्न पाहिलं होतं, आजही ते माझ्या डोळ्यापुढे स्वप्न आहे. आता बरं झालं हे सगळं कुटुंब आलंय, माणसं हातात जुने पाणी म्हणजे आयनाथराव मलाही म्हणला ते थांबा म्हणून. तुम्ही स्टेज सोडून वरी आल्याच की नाही? अंगात राहते का? नाही ना. हलकी वाजलं की अंगात येते. काय काय तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा. मी थांबू कशासाठी? आत्ताच वकील साहेबाचा फोन आला आणि बाजूतीतले 4 टिपू जळाले. काल ते रेस्ट हाऊसला बसलो होतो याच्या लह्याच्या, ते पोखरीचे चेअरमन आले गंगाधर पाटील, आणि 3 महिने झालं पाणी आणायला म्हणजे बाहेरून टाक्यावर, गाड्यावर टाक्यावर. म्हणलं का टिपू जळालाय काय कर? मग मी म्हणलं बघ बरं ते इंजिनियर आहे का? त्या ऑफिसला गेलं माणूस चपराशी आहे, इंजिनियर नाही इंजिनियर. अधिकाऱ्यावर जर आमदाराचा अंकुश नसेल, गड्यासंग दुपारीच जर मालक जाऊन माल लावू लागला शेतात, ते काम करते की बाबळ्याच्या झाडाखाली पोतातून झोपी जाते, ते कशाला भीती? अंधेरी नगरी 54 राजा. अहो आमच्या डॉक्टरला, आमच्या आता वकिलाला माहित आहे, या लेकराला काय माहित आहे? आमच्या घरी साहेब मी कंधारला राहतो, पोरं राहतात नांदेड. मी का राहतो कंधारला? रात्री बेरात्री पुढं पण मजाशिवाय तिथला ज्याला मोठा पुढारी म्हणतात, खंडार शहरात कोणी नाही. रात्री बेरात्री फोन येते, आडी आडते, थोडा सुंसळ आले होते, शाट लागले होते, भांडण झाले, आमचं काय कोण आहे? कुण्याही पक्षाचा असो, चल राहणं असेल तरी बघू म्हणून राहतो. आणि एक एक माणूस येते आणि कैफियत सांगते, राजो मी सांगतो आई शपथ माझ्या डोळ्यात पाणी. कस करायचं? आमचं ठीक आहे हो, आमचं काय? आणि हे सगळं बदलावं, नुसतं आपल्या मतदारसंघातलं नाही तर सगळी महाराष्ट्रातली सिस्टम बदलावं. म्हणून मी तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांना आणलं होतं, त्याच्या पार्टीला आणलं. त्या माणसानं खरंच केलं. तिथल्या प्रत्येक समाजाला, धनगर समाज असो, OBC समाज असो, मराठा समाज असो, प्रत्येक समाजाला, लिंगायत समाज असो, सगळ्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये उभा केलं आरक्षणापासून वेगवेगळ्या. आणि शेतकऱ्याला एकरी 10,000 रुपये मिरगाच्या दिवशी त्याच्या खात्यात जात गेले. 100 एकर असू दे, 2.5 एकराचा नियम नाही. 24 तास वीज मोफत, पाणी मोफत, सगळ्या सुविधा दिल्या. खरं तर पहिल्यांदा या देशामध्ये आत्महत्या झाल्या होत्या 80च्या दशकात तेलंगणात, कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या सामुदायिक आत्महत्या. त्या माणसाला झिरोवर आणलं. तिथलं दरडोई उत्पन्न वाढलं, तिथला GDP वाढला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या राज्यामध्ये 5 ते 6% सिंचन होतं, आज 48% होतं. यावर्षी उन्हाळ्यातली धान संपूर्ण देशात सगळ्यात जास्त निघाली. कोणीतरी राज्यकर्त्यांनी तरी करावं लागते. आमचा यांना सवाल आहे, त्यांना करता आलं तुम्हाला का नाही? लोह्याला सभा झाली KCR साहेबांची, फडणवीस साहेब म्हणले होते त्यांनी 10,000 द्यायला तर एकरी 6,000 आम्ही देतो. आले काय?
इतके घाबरले होते हे सगळे, पण आमच्या बळीराजाचं नशीब फक्त ते पार्टी पडले. पुन्हा मी एक आघाडीच्या माध्यमातून उभा करायचा प्रयत्न करतोय. आपल्याला मी आजही माझा ठाम दावा आहे, आपल्याला विकासाच्या मार्गाने दिशेनं या मतदारसंघात जर जायचं असेल तर पुन्हा तुम्हाला सिंचनाचीच पहिली पाऊलवाट आधी धरावं लागेल, ते उभा करावं लागेल. बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा उभा कराव्या लागतील आणि काही करून इथला माणूस इथं थांबला पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने इथं व्यवसाय उभा केले पाहिजे. हे सगळं अगदी जीव लावून वाहून घेऊन करणारा माणूस इथं लागतो. याला काही देणं गेलं नाही. मी गेल्या वेळेस पदयात्रेत आलतो, दिलीप धोंडगे उभा होता उमेदवार, ते मागून पार्टीनं गेम केला आमच्यासह. पण मी पदयात्रेत सांगितलं बाबा माझी पोलचिटी आहे, माझ्यापेक्षा काही क्लिअर सांगितलं. हे इतके बेसावध आणि जनतेला हे दोन पायाचे जनावर समजतात. हे इतके निगरगट कसे वागतात तुम्ही बोलून बघा. त्यांना वाटते बाबा खंदारेवाडीचे माणसं रुसले तर काय घेतले, ठीक आहे रुसले, नाराज झाले. पण कुठल्याही सरकारला एखाद्या विजेच्या क्षेत्रात 1,00,000-2 लाख कोटीचा प्रकल्प उभा करता आला नाही. एखाद्या सिंचनाच्या क्षेत्रातला जेणेकरून महाराष्ट्राच्या विकासाचं पाऊल पुढे जाईल, एखाद्या आरोग्याच्या क्षेत्रातला एखादा मोठा प्रकल्प उभा करता आला नाही. त्याचे दुसरेच भांडणं चालू असतात. आता त्याचे जर भांडणं बघितलं तर पुरे कमरेच्या खालच्या शिवाय TV सुद्धा बघू वाटत नाही. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नाही. महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्याच राजकारणाला ही सगळी व्यवस्थाच बदलावं लागेल. आणि ते त्या माणसाने केलं होतं म्हणूनच आम्ही त्यांना इथं आणलं आणि लोकांनी इतका प्रतिसाद दिला होता. आता काय करावं, आमच्या 5वीलाच संघर्ष पुरला आहे केशव. ते जर पार्टी तिथं जिंकली असती, 40 आमदार आले, 5-7 आमदार असेल, ते जर पार्टी जिंकली असती राजू, या महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकाराला पार आम्ही काढून टाकला असतं आणि आपलं सरकार उभा केलं असतं. पण आता असो, शेवटी आपल्याला मार्ग काढावा लागेल. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये दोन्ही आघाड्यांच्या कामकाजाच्या बाबतीत फार काही खुशी आहे, उत्साह आहे असं नाही, पण पर्याय लागतो. म्हणून मधल्या या 2-3 महिन्यामध्ये मी एक चांगला पर्याय जनतेपुढे देण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्याच्यात शेतकऱ्याच्या चळवळीतले वेगवेगळे नेते असतील, सामाजिक संघटना असतील, बचूभाऊ कडू, आपले राजू शेट्टी, सगळे लोक एकत्र येऊन एक महाराष्ट्रात गुणवत्तेचा चांगला पर्याय या दोन्ही आघाड्याच्या विरोधात देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. माझा परिचय तुम्हाला आहे, मी काही तुम्हाला जास्त परिचय देण्याची गरज नाही. 40 वर्षापासून तुम्ही मला ओळखता. माझी भूमिका, मी एका स्वप्नाच्या पोटी आजही तिथंच आहे. मी तुम्हाला खात्री देतो. दौडचे बालू पाटील आता आले, कवाई उशिराच येतात. माझं एकच ध्येय आहे, काही करून या काळ्या आईत घाम गाळणाऱ्या, कष्ट करणाऱ्या या माझ्या माणसाला, कष्टकरी माणसाला, या बळीराजाला एक तरी दिवस सुखा समाधानानं जगता यावं, माणूस म्हणून जगता यावं. शंकरना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शंकरना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. याच्यासाठी माझ्या आयुष्याची धडपड आहे. बरेच जण म्हणतात काय चिवट माणूस आहे हो. माझं जगणं त्याच्या पुढची आहे. आता माझं बाकीचं काही नाही. मी आताही तुम्हाला सांगलो, क्लिअर आहे. म्हणजे काही कोणते लेकरं बाळ आंधळी पांगळी नाहीत, ते बिचारे हात त्याच्या पायावर उभे. मला कोण, मला तुमच्याशी होतो आणि मी कुणासाठी करू. ठीक आहे, यायला पाकिस्तानाच्या बॉर्डरपासून जहागिरी मिळून दिली तरी बापानं काही केलं नाही म्हणतात. त्याच्यामुळं ते काही नाही. जे काही माझे हातपाय
कुठे गेले कांबळे साहेब? माझे हातपाय चालतात तोपर्यंत आणि माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत मी हे काही सोडणार नाही. मग एक तरी दिवस माझ्या या क्षेत्रातल्या जनतेला, माझ्या बळीराजाला, माझ्या कष्टकरी माणसाला सुखासमाधान, कर्जात जन्मणे, कर्जात वाढणे आणि कर्जात मरणे ही अवस्था बदलण्यासाठी जे म्हणून काही करायला लागेल ते मी पदावरच नाही, पदावर असो नसो मी सातत्याने ते प्रयत्न करीन. माणसाला 6 महिने दम पण आलाय. आता 10 वर्ष झालं मी का आमदार आहोत. आता कालच हारले लोकसभा. हार जर लोकाला गरज वाटत असेल तर ठीक आहे. आणि तुमचं बघितलंय सगळा मसलवटा केला मतदारसंघाचा. जशी काही जनता आतुरतेनंच वाट बघाली. म्हणजे काही लोकांना सत्तेशिवाय पदाशिवाय जगताच येत नाही, राहताच येत नाही. गेन प्रकारे आमदाराचं गोल असला पाहिजे, कुणीही नेत्याचं गोल असला पाहिजे, ध्येय असलं पाहिजे की मला हे करायचं. मला कंधारेवाडीला जर मी कंधारेवाडी गावाचा मला जर सरपंच केलं, प्रमुख केलं, तर मला हे गाव या 5 वर्षात या शेजारच्या गावापेक्षा या गावामध्ये मला हे सुविधा करायचे आहेत. मला या गावाचं विकासाचं पाऊल पुढे न्यायचे. बारक्यासारख्या काय म्हणतात ते तुमच्या घरकुलाच्या अनेक गोष्टी करतायत, पण त्याच्या मनात ते ध्येय पाहिजे. आणि ध्येय नसेल तर कुठलाही लोकप्रतिनिधी, सरपंच असू द्या, आमदार असू द्या, मंत्री असू द्या, त्याला जर ज्या भागाने निवडून दिले त्याच्यासाठी त्याची जर जबाबदारी, त्याचं दायित्व त्याला जर कळत नसेल काय करायचं, तर मग ते असला काय नसला काय त्याचा काही उपयोग नाही. 1000 दिला काय, 5000 दिला आपल्या फायद्याचा नाही. आणि मग वर्षानुवर्ष असेच निघून जातात. आणि तेच झालंय या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र. मला वाटते परिस्थिती अवघड आहे. निवडणूक हा काही शोकाचा खेळ नाही राजेहो. 5 वर्ष रांडोपण काढणं कठीण आहे. कुणाकडे जाऊ? सांभाळा, परिस्थिती अवघड आहे. बघू. आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये, आपल्या भागामध्ये नव्यानं काही ही चौकट या व्यवस्थेची सर्वसामान्य माणसाला, यांनी सामाजिक प्रश्न सुद्धा बिघडून टाकले. गावागावात एकमेकाला गुरु बघाले. कशासाठी? पिढ्यानपिढ्या एका विचारानं राहणारे, एका ताटात एका दोऱ्यावर बसून भाकरी खाणारे, कधी कुणाला कुणाची जात सुद्धा 10 वर्ष कुणाला कुणाची जात कळत नाही. येणारा काळ कठीण आहे. बळीराजासाठी तर आणखी कठीण आहे. आणि या सगळ्या कठीण काळामध्ये, संक्रमणाच्या काळामध्ये तुम्ही सगळे जागरूक राहून येणाऱ्या परिस्थितीला आपण सामना करू, निश्चितपणे करू. मी जाता जाता एक शब्द देतो की माझ्या जीवाजीव आहे तो देतो, मी तुमच्यासोबत आहे. काही असलं तरी तुमच्यासोबत आहे. कुठल्याही परिस्थितीत मी तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द देतो. आणि मला वाटते डॉक्टर साहेबांनी पुढे पांगऱ्याला एक कार्यक्रम आहे तिथं ठेवला आहे. आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. धन्यवाद. राम राम. नमस्कार.